अत्यंत उत्कृष्ट सुंदरपणे पीचचं नियोजन. आवाज येतोय, आवाज येतोय, आवाज येतोय. आणि सगळे मान्यकरी एकनिष्ठ प्रतिष्ठान पुरस्कृत APL पर्व दुसरे हे वरिष्ठ मान्यवर. आणि हे बघा आपले मित्र आलेले आहेत साहेब. एकदम मस्त कॉमेंट करा, फक्त आपले माणसं असेल. बस बस. अरे आपलं माणूस. तर पुढच्या वर्षी यंदा कर्तव्य आहे आणि यंदा कर्तव्य आहे हे पुढच्या वर्षी. आणि ह्या झगमगणाऱ्या ट्रॉफ्या मित्रांनो तुम्ही बघताय बघा. हे खास आकर्षण आहे आपल्या APL पर्व 2चे, जिथे प्रत्येक मॅच जिंको हरो प्रत्येक मॅच मध्ये दिलेला सामन्यावर दिला जातो. आणि आपल्या विभागातील खेळाडूंना एक उत्कृष्ट असा प्रतिसाद दिला जातो, जेणेकरून त्यांचं मनोबल वाढेल असं. सो खूप सुंदर असं एकनिष्ठ प्रतिष्ठान. आणि सगळे मालक त्यांच्यावर दबाव टाकायचा नाही क्षेत्राचे. त्यांचं देतील ते निर्णय मान्य करायचा आहे. बाकीच्या क्षेत्राचे तेवढे मागे येते. कर्णधारांकडे पंचांची आणि कॅन्सल झालेलं आहे. एक मिनिट थांबायचं. धावसंख्या 2 धावा, 2 धावा, 4 चेंडू 2 धावा. खूप कमी असं धावसंख्या आणि त्यातून एकच धाव. मगाच्या इनिंगमध्ये सचिन यांनी जबरदस्त अशी फटकेबाजी केली होती. अतिशय सामन्यात त्यांनी मॅच जिंकून दिलेला आहे. शांत झालं शांत झाला तो. शांत झाला करतोय. आणि आणि टॅप मार्ग 2 धावा. धावसंख्या झाली होती 7. सागर आपला सचिन आणि सागर काहीतरी सल्लामसलत करतात एकमेकाशी. बघूया संघासाठी काय करतात. सुंदर अशी कामगिरी. अरे सावशी धावसंख्या झाली होती. मॅच बघण्यासाठी पब्लिकांची खचाखच गर्दी. अरे बापरे काय रे गाडीने पडला. महिला पथक पण हजर मॅच बघण्यासाठी आमच्या गाडीकडे. हा हा नमस्कार. ओ माय गॉड पतू यांच्या खात्यात संघासाठी खाली बघ. बर्फ पडला तोंडात. हा बघ कोण जिंकणार. सागर भरपूर प्रयत्न करतात संघासाठी. आणि दबावाखाली सातेऱ्यांची 2 सामने जिंकून आता 4 चेंडू 6 सामन्याची तयारी. दबावाखाली खेळत असताना हा गडी बाद झालेला आहे. सागर कर्णधार आणि विघ्नेश विशेष. जबरदस्त झटका बाळ्या. ओ माय गॉड सूरज म्हणून यांचा काय वाटतंय सूरज. काय नाही वाटत. आता भूक लागली घरी चाललं जेवण. स्वप्नील आणि षटक संपलेलं आहे. षटक कॅमेरा लाईव्ह बनवतोय. लाईव्ह बेस्ट फिल्डिंग. ओ माय ओके कंटेल झोप आली. आता कॉमेंट्री करण्यासाठी चाललोय. 7 धावांना जिंकण्यासाठी फक्त 7 धावांची गरज. आपले विजय गायकवाड. हे बघा हे मेन माणूस
एका व्यासपीठावर पुढे सामना बसलेले मान्यवर वक्रतुंडावरचे आणि झगबगणाऱ्या ट्रॉफ्या मित्रांनो. सिद्धांत वर्सेस वक्रतुंड दोन्ही इकडे यायचे नाणेफेकीसाठी अशा दोन्ही सिद्धांत आणि वक्रतुंड. दादा कॉमेंट्री करताना तर कसं वाटतंय दादा? खूप छान. इकडे माझ्या हे दुसरं वर्ष आहे या सामन्यांचं APLचं आणि खूप खेळमेळीच्या वातावरणामध्ये इकडे या सामने होत आहेत आणि खूप प्रेक्षक आहेत आणि सामना सुरू होतो त्याला आणि पहिला खेळ जिंकण्यासाठी फक्त 7 धावा खेळतो. ओके. इकडे खूप मैदानामध्ये बेस्ट माणूस महिला वगैरे इकडे सामन्यात मजा घेतात. सागर पहिला सेवी कर्णधार सागर सामना करतात ते अजय. जिंकण्यासाठी खूप कमी धावांचं आव्हान 7 धावांचं आव्हान. दोघे कितीचे दोघे आहेत ते पहिला चेंडू सागर यांचा सुंदर गोलंदाजी. दुसरा चेंडू आणि हा गडी बाद सरळ खेळ अजय बाद. अजय बाद सुंदर. तर मंडळी हे बघा गरमागरम घरातून आणलेले आहेत. सेमीफायनल नक्की. गाडी काकींनी स्पेशल इथे काउंटर लावलेला आहे. काकींचे धन्यवाद. थँक्यू. हा आणि हे बघा बाळ्याच्या बारक्या. आणि आता जाऊया पुढे. पुन्हा एकदा मित्रांनो कधी बघितलं नसाल हे आमचे होन्या आका आणि महिलांचा उत्साह बघा टुर्नामेंटला. पुन्हा एकदा समस्त महिला जोशामध्ये. कसं वाटतंय? हॅपी? हा हे बघा झूम. हे बघा झूम सगळे झूम मध्ये. कोणाची मुलाखत? दुधाने याकिंग का विचार काही कसं वाटतंय? छान वाटतंय. हा छान वाटतंय. मग तुम्हाला कसं वाटतंय? आम्हाला पण छान वाटतं. अरे बापरे मस्त. कोणाला वाटत नाही काय? मला आहे ना हा माझ्या मुलग्याची टीम मारली मला खूप दुःख झालं. अरे देवा. मग एक काम करा दुःख गाडी याकांनी काउंटर लावलाय सगळ्यांना एक प्लेट वाटा. दुःख सेलिब्रेशन करूया. बरं बघा टेन्शन मध्ये हे बघा. हो माय गॉड. आणि संतोष आलेला आहे. अरे मॅगी कालचे सामने भरपूर खेळलेले आहेत आणि पुन्हा आपण चाललो. एक तरुणी मला भेटली मला पाहून गावात असली तिने पाहिलं माझ्याकडे आणि मी पाहिलं तिच्याकडे. मंडळी एकंदरीत मॅचचा चाललेला हा जल्लोष बघणाऱ्या माझ्या युट्यूब चॅनलवर ही पब्लिक बघा. हे बघा वडापाव हे बघा हे बघा वडापाव आणि नूडल्स एकत्र खाऊया. मी गेलो तिथे सहा बोला 6 शून्य मारणार आहे. जबरदस्त. आणि हे बघा हे बघा हे बघा कसे म्हणूनच मला म्हणायचं तरुण प्रेमी मित्रांनो प्रेमाच्या रिंगणात चालत राहा. तर पाहिलं एखाद्याने सुंदर तरुणीने जिंकली तर पहिल्यांदा मागे पहिल्यांदा मागे होतो. तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आहे त्याच्यामुळे आम्ही हे प्रोग्राम पार पाडतोय. असे तुम्ही सहकार्य करत राहा. आम्ही अजून कार्यक्रम पार पाडतोय. ओके थँक्यू. वडापाव खाता हे मुलांचं बघा मुलांचा प्रतिसाद बघा. हे बघा मॅच खचाखच स्टेडियम भरलेला आहे.
सगळे सगळे हा हे मुलं बघा, ही छोटी छोटी मुलं. सहा महिन्याची मुलगी पण मॅच बघा अक्षरशः. काय वाटतं राकेश तुम्हाला? तुला काय वाटतं दीदी? तुला काय वाटतं? पप्पा चुट्टे मुलगी हे बघा अगदी मंडळ सगळं भरलेलं आहे. दोन खा वडापाव, खा 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 वडापाव खा, आम्हाला भजीपाव द्या. बघा ना महिला वगैरे अगदी उत्स्फूर्त असे बसलेले आहेत. ही बघा शॉर्ट व्हिडिओ जी व्हायरल झाली ना तो हाय. तर मंडळी आताचा होणार फायनल सामना आहे. तर हे सिद्धेश कसं वाटतं एकंदरीत हे पर्व दुसरे? अर्जुन कसं वाटतं? खूप छान वाटतंय. असंच आम्हाला सहकार्य करा, आपलं माणसाला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. तर आता ग्राउंड सज्ज आहे. गणेश पूर्ण फायनल सामन्यासाठी सगळं तयार आहे. प्रशांत नेहमी बिझी असतो. हे धीरज सुरू आहे. उत्कृष्ट असे आपल्याला पंच लाभलेले. तर धीरज तुला कसं वाटतंय? मला खूप चांगलं वाटतं. आपल्या नगरातील चांगलं आयोजित केलेलं आहे. सगळी आपलीच मुलं आहेत. ते कोणाला भेदभाव करत नाही. आपल्या इकडे आपल्या इथला रूल आहे एक म्हणजे आत्मनिर्भर नगरमध्ये. आणि खूप चांगलं आयोजन केलेलं आहे क्रिकेटचं. खूप मजा येते, खूप एन्जॉय करतात पोरं. आणि आता आपल्या 10 टीम आहेत, त्याच्या 2 टीम फायनलला गेलेल्या आहेत. तरी आपल्या 10 टीम खूप चांगले खेळलेले आहेत. चांगलं म्हणजे प्रोत्साहन दिलेलं आहे सगळ्यांनी. आणि मोठ्यांनी पण आपल्यासोबत लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनी एन्जॉय केलेलं आहे. प्लस पॉईंट म्हणजे लेडीज आतापर्यंत आपल्या इथे लेडीज हे लास्ट पर्यंत बसलेले खाली लास्ट पर्यंत होत्या. म्हणजे एन्जॉय करतात. म्हणजे वर्षातनं हे असे 2 दिवस आहेत, त्यामुळे खेळून मजा करून सगळे एकत्र येऊन खूप एन्जॉय करतात. आणि आपल्या इथे काय पक्ष बिक्ष काय नाही, भेदभाव नाही. सगळे पक्ष एकत्र येतात आणि एन्जॉय करतात. थँक्यू सूरज, थँक्यू सूरज, थँक्यू. असं तुमचं सहकार्य लाभो दरवर्षी. माझं नाव धीरज आहे. थँक्यू धीरज. तर आता ही फायनलला गेलेली टीम आहे. बघा काय त्यांचं षडयंत्र चालू आहे का आपल्याला काय माहिती नाही बाबा. पण हे बघा आता बघा राकेशकडे आपण येऊया मंडळी. राकेशकडे. राकेश कसं वाटतंय? अरे कॅप्टन तर बाजूलाच राहुले. कॅप्टन सध्या कोमात आहेत. राकेश छान वाटतंय, एकदम मस्त वाटतंय आम्हाला. पहिल्यांदा मी कुठल्या टीम मध्ये असताना टीम फायनलला गेलेली आहे. छान वाटते आम्हाला. मी पहिल्यांदा कुठल्या तरी टीम मध्ये असताना आणि तशी बघायला गेली तर वक्रवृंद दुसऱ्यांदा फायनलला गेली. म्हणजे बोलायचं काय माहितीये का, मी असल्यावर म्हणजे ट्रॉफी भेटते. गेल्या वेळी आमचे कॅप्टन म्हणजे कॅप्टनला इंटरेस्ट नव्हता ट्रॉफी घेण्यात, म्हणून नाही भेटली. गेल्या आमचं कॅप्टनच असं होतं ना, जाऊन दे. ठीक आहे. आणि काय तुझी फिल्डिंग आहे की बॉलिंग आहे? बघू ना, अजून टॉस पण तुमची फिल्डिंग आहे की बॉलिंग आहे? टॉस पण बॅटिंग ऑलराऊंडर आहे. वतीने आयोजित क्रिकेटच्या हँडराम क्रिकेट काय वाटतंय फायनलला गेल्यासाठी जे बिंदास साहेबांनी सहकार्य केलेलं आहे त्याच्याबद्दल एक त्यांचे आभार आहे. जिंकायचा प्रयत्न करणार आहे. असा माणूस आहे मला असं वाटतं हे फायनलची दुसरी टीम आहे. प्रतिस्पर्धी वक्रतुंड वर्सेस जिवा. तर बाळा काय वाटतंय? लवकरच हा फायनलचा सामना ही फायनल जिंकणार सुमित. मेहनत बोलते. तर असाच तुमचा दृढ निश्चय हा यशस्वी जावो अशी प्रार्थना. गेल्या वर्षी सेकंड मारला होता, थर्ड मारला होता. यावर्षी फर्स्ट. बघा इच्छा तुमची इच्छा पूर्ण बरोबर. वतीनं खूप खूप स्वागत आलेला पाहुणा.
घेतला फोन. हा घे. अरे तो व्हिडिओ काढ बोललाय. हे बघा फायनल कोण जिंकलो माहिती आहे ना? हो मी बोललेलो नारळ लिंबू फायनल बरोबर ऐक ना निखिल. आपलं माणूस सांगा. हो सागर कसा वाटतं आता बोल. खूप खूप एकदम भारी वाटते. ती भारी मॅच झाली आणि सीझन 1 सीझन 2 फक्त आपल्याकडे वक्रतुंड स्पोर्ट्स. तर म्हणते तर गेल्या वर्षीचा पर्व आणि ह्या वर्षी पर्व तू गाजवलाय. तो काय वाटते तुला? छान वाटते. आनंद होते. येस बेस्ट ऑफ लक. प्रणय काय वाटतं प्रणय? सांग तू सेकंड आलास. इन्स्पिरेशन वैभव दादा काय वाटतं? वैभव दादा एकनिष्ठ प्रतिष्ठान आणि आपला आत्मनगर नंबर 2 मधील सर्व खेळाडूंनी जे काही आज मिळून सर्वांनी मिळून एकत्र येऊन जे काही आज डोंगा आपला आत्मनगर मधून जो काय सक्सेस केला, सगळ्यांनी सहकार्य केलं चांगल्या प्रकारे. कुणी भांडण नाही केलं, काही नाही. एकदम खूप छान प्रकारे सगळं काय एकदम आयोजन पण उपस्थित होतं आणि सगळ्यांनी कॉपरेट पण चांगलं केलं. त्याबद्दल सगळ्या पहिला मुलांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आणि जो काय आज व्यवस्थित सगळा खेळीमेळीमध्ये सगळा कार्यक्रम पार पडला त्याबद्दल सगळ्यांचं कौतुक पण करतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच सतीश. तर मंडळी जवळजवळ 10 दिवस मुलांनी अतोनात प्रयत्न केले. खूप म्हणजे कष्ट ग्राउंड पासून सगळ्या गोष्टीपासून म्हणजे 15 दिवस. तर आजच्या गोष्टीचं हे त्यांचं साध्य झालं कर्तव्य. तर पुढच्या वर्षी याच्यापेक्षा जोरात करतील. आणि ऑफकोर्स भाईदासारखे सर्व त्या मोठ्या व्यक्तीचा सहभाग, त्यांचं मार्गदर्शन सर्वांना लाभणार. तर यंदाचं पर्व वक्रतुंड स्पोर्ट्सने जिंकलेलं आहे आणि मानाची ट्रॉफी त्यांनी पटकावलेली आहे. सगळी मुलं एकदम उत्साहित. त्याचप्रमाणे स्टेजवर असलेले मान्यवर देखील पाहू शकता. तर असं आहे. आणि तिथे महिलांचा खूप सहभाग आहे. आता आपण त्यांच्याकडे जवळ जाऊया आणि त्यांचा एक प्रक्षेपण घेऊया. तर आता आपण महिलांकडे आलेलो आहे. ताई बघा ना, म्हणजे गेले 2 दिवस कंटिन्यू एवढ्या सर्व महिलांचा सहभाग, अगदी मॅच स्टार्ट होण्यापासून ते संपेपर्यंत सगळे. आणि असेच खूप चांगला सहभाग मिळाला सर्वांचा. तर थँक्स अ लॉट. आणि हे बघा लक्ष. हा मी येणार मालकाचं नाव घेणार. हो संजय मालकाचं. थँक्यू. सो आता जाऊया पुन्हा आपण तिकडे. हे बघा आणि हे नाव दिसतंय. हे नाव काय माहितीये? योगेश. हे योगेश नाव आहे. ज्यांनी अगदी उत्स्फूर्तपणे बॅटिंग करून 2 वेळा 1 बॉन्डी 2 चौका 1 बॉन्डी 2 चौका असं केलंय. परंतु प्रयत्नानं त्यांचे यश नाही आलं. योगेश कसं वाटतंय? छान वाटतंय. खूप वेल परफॉर्मन्स योगेश. वेल प्ले. तर आता सगळे संघमालक तिकडे होतील. आणि हे बघा हे असे इथे 4th अंपायर आता मॅच झाल्यानंतर बघतायत. पर्वासाठी हे बघा हे असे एकदम पूर्ण पर्वाचे स्कोर लेखक आहेत. APL 2 चे पूर्ण पर्व हे जे सुनील मोरे यांच्या सुवर्ण अक्षरात लिहिले गेलेले ह्या वहीत आहेत. ते तुम्हाला आता थोड्याच वेळात कळेल. सहकार्य गणेश दादा यांचे, इथे भूषण जाधव यांचे, प्रशांत परब, खूप मोलाचे सहकार्य शेठ माणूस, तसेच सर्व एकनिष्ठ प्रतिष्ठानचे सर्व सहकारी पदाधिकारी, कार्यकारी अधिकारी सर्व.
खूप चांगलं नियोजन एकनिष्ठ प्रतिसाद सर्व भालचंद्र दादा आणि आता थोड्याच वेळात सहकारी कार्यकारी या सर्वांनी जे अरविंद दादा सुद्धा उपलब्ध झालेले आहेत. मान्यवर आले. आणि आता भेटूया पुढच्या वर्षी. राज काकडे आपल्या व्हिडिओमध्ये नेहमी असतात. राज, काय वाटतंय तुम्हाला आता? छान वाटतंय, खूप छान वाटतंय. निखिलदा, तू असं आम्हाला अँकरिंग करून सहकार्य करतो त्याबद्दल आम्ही खरंच तुझे खूप आभार मानतो. आणि असं आपलं दरवर्षी तू आम्हाला सपोर्ट करत राहा, हेच मी तुला सांगतो. थँक्यू व्हेरी मच. तर भालचंद्र दादा, काय वाटतंय? आपलं माणूस चॅनलच्या माध्यमातून तुम्ही जो कार्यक्रम राबवता तो सर्वसाधारण माणसात लवकर जवळ येतात. न कोकणी मालवणी आपल्या कोकणातल्या माणसाला कसं जवळ जीवाजवळ इकडे लागतात, जवळ लागतं एकदम. त्याच्यामुळे तुमचं जो सहकार्य असताना मनात भेटता, डोक्यात उशिरा जाता पण मनात पहिलो टच आणि तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. थँक्यू भालचंद्र दादा. आणि हे नुसते भालचंद्र दादा नाहीत, आमचे गुरु, सर्व मुलांना इन्स्पिरेशन देणारे आणि म्हणतात ना मोटिवेशन वेगळं आणि इन्स्पिरेशन वेगळं असतं, त्या प्रकारचे आहेत. आणि सो थँक्स अ लॉट. थँक्यू दादा. मंडळी, टुर्नामेंट ऑर्गनाईज करणं म्हणजे खायचं काम नसतं. हे बघा, या सगळ्या गोष्टी करायच्या असतात, पूर्ण बारीकाईने लक्ष घालायचं असतो. हे चार्ट बोर्ड आहे आपला, ह्या बोर्ड मधून पूर्ण स्कोर हे परत पुन्हा फायनल वर्किंग करायचं असतं. निखिल दादाची आयडी आहे, त्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा. धन्यवाद. आता काय बोलणार मी? अशा ठिकाणी ऑडिओ घ्या. मान्यवरांच्या हस्ते सर्व कर्णधारांचा सत्कार होतोय. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जोरदार टाळ्या होते. त्यानंतर PR एंटरप्राइजेसचे संघमालक राज काकडे, सुंदर समालोचक माझे सहकारी श्री भालचंद्र पिळणकर दादा, सिद्धेश चव्हाण साहेबांना विनंती करण्यात येते. सुनील मोरे पळता बघा, कसं पळता बघा डॅम्बिस बरोबर. कसं वाटतंय सुनील? खूप मेहनत संकेत केली आहे आजच्या ह्याच्यात. यांचं एक जरा तिकडे केला, त्यानंतर झाला माझा. खूप कष्ट सिद्धार्थ केले आजच्या ह्याच्यात. सिद्धेश घाडगे जरा यांचा सत्कार करतात. नक्कीच. टाळ्या होऊन जाऊ द्या. भालचंद्र पिळणकर यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. उत्कृष्ट वक्तृत्व त्यांच्या तोंडून आपण 2 दिवस ऐकत आहोत. भालचंद्र पिळणकर यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. धन्यवाद. यानंतर अभिषेक राहुल यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करतात. एकनिष्ठ प्रतिनिधींचे अध्यक्ष कल्याण दुराने यांना विनंती करण्यात येते की सामन्यावरचा सन्मान करण्याचा चषक आणि कुस्ती करून धन्यवाद. त्यानंतर या APLच्या मालिकेदरम्यान जोरदार टाळ्या इतर संघाच्या खेळाडूंनी. त्यानंतर या 10 संघांमध्ये नमूद दुसऱ्या क्रमांकावर ज्यांनी उडी घेतली तो पदक देते. सहकारांनी खाली राहते. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या.
तालुक्याचा संघ जबरदस्त अशी व्यक्तिमत्व बाळांना व्यासपीठावर द्यायचंय आणि त्यांचा सत्कार करतायत अरुणदादा मोरे. अरुणदादांना विनंती करण्यात येतोय की त्यांनी ते सन्मान चिन्ह उपविजेता दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक गव्हर्नमेंटची ट्रॉफी मागच्या वर्षी युवा स्पोर्ट्सने तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक उडवलेलं होतं. यावर्षी दुसऱ्या क्रमांकाचा आणि यानंतर प्रथम पारितोषिक वक्रतुंड यांनी त्यांची परंपरा कायम राखलेली आहे. सागर आणि मंडळी सागर आणि सहकारी ते संघमालक कर्णधार सागर आणि यांना सन्मान चिन्ह सन्मान करतील ते मंदार दादा. त्यांना विनंती करत त्यांनी ट्रॉफी द्यायची आहे. विजयाची परंपरा कायम सागर यांच्याकडून. सर्व मान्यवरांनी त्यांना जोरदार मंडळी अशा प्रकारे कार्यक्रम पार पडलेला आहे. एपीएल पर्व 2 इज ओव्हर. पुढे मंडळी जेवढे हे सामने झाले ना, द मॅन ऑफ द बिहाइंड ऑफ दिस परफॉर्मन्स म्हणतात ना, तो आपलं सुजल. सुजल कसं वाटतं? मस्त वाटतं, मस्त. काही सगळ्यांनी निखिल दादाला फॉलो करा. अरे फॉलो करा, चांगलं एकदम सपोर्ट करा दादाला. सुजलचा डीजे. सो प्लीज कॉन्टॅक्ट वेन एव्हर यू वॉन्ट. सो ह्या मी व्हिडिओच्या लाईन खाली सुजलला कॉन्टॅक्ट नंबर देत आहे. सो प्लीज पुढील ऑर्डरसाठी संपर्क साधा. सुजल यांस, सुजल पवार. बाय बाय. थँक्यू. स्वीट ड्रीम. लव्ह यू ऑल. तर भेटूया पुढच्या वर्षी. बाय बाय. हो बाय बाय. टाटा. सुंदर कामगिरी, सुंदर फोटो. आता फोटो सेशन घेत राहते सगळे. टाटा, भेटूया. बाय बाय. फोटो.